ते विषय नाही. तर मी गेले, माझ्या बाईच्या तोंडावने हात फिरवला, डोक्यावने हात फिरवला, ते तिच्या डोक्यातून खिळे भरले होते, चौबाजूने भरले. ओली बाळातीन होती माझी लेक, ओली बाळातीन होती. त्याच्यामध्ये तिने त्या लोकांनी खिळे घातले डोक्यामध्ये, ती परत यावं नाही म्हणून. माझा जीव निसर्ग होता, माझ्या समोर माझी लेक दिसत होती, त्यांनी मातीत घालवली माझ्या लेकराला. त्यांनी मला काही नको, मला न्याय पाहिजे, त्याला कायमची कायम त्याला शिक्षा पाहिजे, त्याला मला दुसरं काही नकोय. माझ्या लेकराला तेवढं पाहिजे, मला माझ्या आत्म्याला शांत भेटन, दुसरं काही नकोय मला. वाटली एक नंबर पोरगी होती, रस्त्याने चाली तर आता तुम्हाला काय सांगू, ते असं वाटतं झाडाला जाऊन कवटाळावा, माणसाला सांगावा नाही, काय सांगून माणसांचा उपयोग आहे. एवढं त्यांनी अन्याय केला, असला अन्याय त्यांनी करायला लागतो का हो? एवढं अन्याय तरी करू नका, आणि कोणच्या मुली वाचता टाइम आणू नका. सगळ्या मुली त्यांना. मी संतोष अशोक मगर, माझी बहीण दीपाली महेश बेडकर, हिचा विवाह 10 महिन्यापूर्वी महेश रघुनाथ बेडकर यांच्याशी झाला होता. मला 10/2/2021 रोजी सकाळी 5:45च्या सुमारास तिच्या पतीचा फोन आला व त्यांनी मला सांगितले की तुझ्या बहिणीला असा त्रास होऊ लागला आहे. तर मी त्यांना बोललो की तुम्ही तिला दवाखान्यामध्ये वगैरे हलवा. तर ते म्हणले तिला दवाखान्यात नेण्यासारखं काही नाही आहे, तिला सगळं बाहेरचं झालेलं आहे, मांत्रिकाचंच हे झालेलं आहे. तर त्यांनी सकाळी वाटतं त्यांच्या गावातील भगत वगैरे आले व तिच्यावरती मांत्रिक याचा जप केला. त्याच्यानंतर परत पुन्हा मी त्यांना फोन केला. तर त्यांनी मला सांगितले की मी त्यांना बोललो की तुम्ही का हलवली नाही. तर ते मला म्हणले तिला बाहेरचंच झालेलं आहे, तिला लोणावळा येथील औंढे येते आम्ही घेऊन जाणार आहे. त्याच्यानंतर आमचा कोकणामध्ये नेण्याचा विचार चालू आहे. जर तिकडे नाही नेले तर मग त्याच्यानंतर म्हणले वेळशी येथील खाजगी दवाखान्यामध्ये तिला घेऊन जाणार आहे. त्याच्यानंतर मग पुढे कुठे जायचं ते आपण नंतर बघू. तर परंतु त्यांनी त्यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या बहिणीला त्यांनी दवाखान्यात हलवलेच नाही, तिच्यावरती मांत्रिकाचा जप करत राहिले. आणि माझ्या आत्याला मी सकाळी 6:30 5:45च्या सुमारास कळवले. दीपालीची आत्या आहे, त्या आत्यासोबत तिचे अतिशय प्रेमाचे संबंध होते. आत्या तिला फार आवडायची. तर त्या आत्याकडून जाणून घेऊया, ज्यावेळी ती आत्या त्या घटनेच्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचली, त्या दिवशी नेमकं काय झालं आणि त्यांनी काय प्रकार पाहिला. मी इथून 7 वाजता निघाले. 7 वाजता निघाले, तिथं 9:30 वाजेपर्यंत मी 9:30 नाही तर 10 वाजेपर्यंत मी तिथं गेले तर ती बोलत नव्हती, चालत नव्हती, काय नव्हती. मी काय म्हणले तुम्ही लगीच्या लगीच हिला हलवा, दवाखान्यात न्या. तर त्यांनी माझं ऐकलं नाही. ते म्हणले आताच भगत आले होते, आता आम्ही भगत बघितले. डबल त्या भक्तिनीला आणायला गेले, ते घेऊन आले, डबल तिच्या अंगात आणलं, तिला घुमावली, तिला म्हणले बाहेरचं झाड लागलेलं आहे. डबल म्हणतात त्यांच्या भावकीच्या लोकांनी काही केलेलं आहे. डबल ती डॉक्टरींनी तिचं पोट तर फसून पाहिलं तर बाळ काळजाला लागलं होतं. तर मग म्हणली हिला लवकरच्या लवकर हलवा, नाही तर हे माझ्यावर येईल. आणि मग ॲम्ब्युलन्स 12 12:30ला तिने बोलावले असन. 1 वाजता तिथं ॲम्ब्युलन्स आली. 1 वाजता ॲम्ब्युलन्स आणून तिला इथं कॉलनीमध्ये 2-2:30 वाजल्या होत्या. तिथून तळेगावला 4 3:30 झाले असन. तर ती डॉक्टर लोक काही हात लावीना. ती म्हणे हे कधी झालं तुम्ही आम्हाला सांगा. तर हे म्हणले खोटं बोलले का, 7 वाजता हे असं तिला झालेलं होतं. ती म्हणले 2 तासाच्या आधी पहिली आणली असती तर तिचं बाळ वाचलं असतं आणि ती वाचली असती. बाळाचं 2 दिवस बाळ होतं. तिथून मोर त्याला ते ऑक्सिजन आणायला सांगितलं होतं. हे लोकांनी काही त्या पोराला आणलं नाही, त्याच्याकडे त्यांनी बघितलं नाही. ते पोर तिला तिकडे अग्नी डाग दिला आणि बाळ इकडं संपलं. मला मामीचा फोन आला. मामी म्हणायला लागली की मामी रडायला लागली. पण मामी म्हणायला लागली माझ्या बहिणीचं असं झालं आहे, असं आले. मग मी माझ्या आईला घेऊन तिकडं शिळीमला निघालो. पण अर्ध्या वाट्यात मला ॲम्ब्युलन्स भेटली. पण ॲम्ब्युलन्स भेटली मग यात ॲम्ब्युलन्समध्ये वाटे भेटली. यांच्या काय गोष्टीमुळे माझ्या बहिणीचं असं यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या बहिणीचं जीव गेला आहे.
16 दिवस झालेले आहेत, तरी तिच्या डोळ्यात त्यांच्या डोळ्यातून अश्रू तेव्हापासून सातत्याने वाहत आहे. असं अचानक जाईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. धडधाकट मुलगी, खेळीमेळीने सगळ्यांशी भावाबरोबर सगळ्या नातेवाईकांना धरून राहणारी ही मुलगी अचानक जाते, तेव्हा आईवर कशा प्रकारे दुःख कोसळतं. गेल्याच वर्षी त्या दीपालीचे वडीलसुद्धा ॲक्सिडेंटमध्ये वारले आहेत. तर त्यांच्या आईकडून जाणून घेऊया की दीपालीबद्दल काय सांगाल, कशी होती दीपाली? माझी मुलगी इथून चांगल्यापैकी गेली, इथून ओटेवरून. तिला काही दुखत नव्हतं, काही नव्हतं. इथून गेली, भावांसंग बोलली, आईसंग बोलली, माझ्यासंग बोलली, मावळांनीसंग बोलली, भाषीसंग बोलली, सगळ्यांसंग बोलून चांगली गेली इथून. तिथं जाऊन त्यांचं काय झालं ते मला माहीत नाही. माझ्या मुलींनी कधी आम्हाला काही सांगितलं नाही. इथं आल्या म्हणायची, आई तू अशी राह तशी राह, बापाचं असं झालं म्हणून मी कधी म्हणले तू हे काय मनावर धरू नको. हां, काय आता माझ्या पुरीचं असं यांनी अपघाती केला आहे, मला ते काही नाही, त्याचं मला हे पाहिजे, न्याय मिळाला. हां न्याय मिळाला पाहिजे. कड त्याला आहे ना शिक्षा भेटाय पाहिजे. त्यांनी लय माझ्या भोवती माझ्या लेकीचं केले ना, सगळ्या घरदारांना त्यांना शिक्षा भेटाय पाहिजे. मला काही काय नको. ते सांगत होते, काय म्हणत होते? काय दीपालीने त्यांचं काय दीपाली चुकीचं वाईट म्हणायची- केलं होतं का कसं काय तेव्हा त्यांना? दीपाली मला म्हणायची, आई काय आता सध्या बोलू नको, मी भरले सरलेली आहे म्हणजे माझे हातपाय मोकळं होऊ दे, तिथून पुढं आपण काय आहे ते करू म्हणले. मी म्हणले जा नको बाई, येऊ दे तुझ्या आत्याला, येऊ दे भावाला, येऊ दे, नको म्हणले. आई माझ्या पुरीचं असं भरली सरलेली होती म्हणून तिने मला काही जास्त बोलून दिले नाही. त्याच्यामुळं ती 8 महिन्याचं बाळ होतं त्या. 8वा महिना निघाला होता. इथं चांगली गेली 7व्या महिन्यापासून. 2 आणि त्याच्यानंतर तिला दवाखान्यात नेली ना, तेव्हा मला बोलावली डॉक्टर लोकांनी मला बोलावली. तर काय म्हणले, तिचा नवरा काय म्हणला, तुम्ही जा. म्हणलं तुम्ही कोण आहे? तर म्हणलं मी मुलीची आई आहे. तर मला म्हणतो जा बाहेर तिकडे बसा, जाऊन तुम्ही बाहेर जाऊन बसा. आणि मुलीला ह्याला नेली ना बाळातपणाला, डोळं चिमकावलं त्यांनी, मुसकड्याने डोळं चिमकवलं. काही नव्हतं माझ्या पुरीला इथून. काही दुखणं नव्हतं माझ्या पुरीला. इथून नेली तरी पण ती चांगली होती. आणि त्याच्यामुळं तिला ते दवाखान्यात बाळातपणाला नेली. ही मावळण पण होते, मी पण होते. तर त्यांनी काही शब्द करून नाही दिला आम्हाला. त्यांनी त्यांनी हे केलं. सांगा तुम्ही, स्वतः मावळण गेली होती ना पुरी पैसे माझ्या. तिला काय आधी त्रास होता? काही तरच नव्हता साहेब, काही तरच नव्हता. काही नाही. साध्या दवाखान्यात नेलं तरी कधी गोळ्या खाल्ल्या नाही माझ्या लेकरांनी, कधी खाल्ल्या नाही गोळ्या. काय तुम्हाला सांगायचं, सांगा तुम्ही. माझा जीव निसर्ग होतं, माझ्या समोर माझी लेक दिसत होती, त्यांनी मातीत घालवली माझ्या लेकराला. त्यांनी मला काही नको, मला न्याय पाहिजे, त्याला कायमची कायम त्याला शिक्षा पाहिजे, त्याला मला दुसरं काही नको आहे. माझ्या लेकराला तेवढं पाहिजे, मला माझ्या आत्म्याला शांत भेटन, दुसरं काही नको आहे मला. पाणी पण पिता नाही आलं, ते तोंडातून गळत होतं पाणी तिच्या. त्याच्यानंतर त्यांनी 1 तासाने नंतर ती कातकरी म्हटली का जेव्हा तिला त्रास होते, बाळ पोट कडक लागते माझ्यावर हिने सगळं, तेव्हा त्यांनी ते तिचं ऐकलं, तिला दवाखान्यात नेली. मागणी पण मागत होते. तिचा सासरा काय म्हणला, माझ्या पुरीला म्हणायचा कपाट दे, तुझ्या आईने काही नाही दिलं. माझे नवरा मेलेला वर्ष पण नव्हते झाले होते. त्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये लग्न केलं माझ्या मुलीचं, तरी मी दुःखसुखाची होते. माझं आज घडीभर नवरा मेलेला होता, कोण नव्हतं मला. ही 2 मुलं, ती मुलगी, मी सगळं करायची. तरी मी माझ्या मुलीला काय म्हणले, बाय दिलं नाही, थोडं थोडं करून तुला देणार मी. आता माझ्याकडून सध्या काही भेटणार नाही, तुझे वडील वारले. तरी मी काय बोलले. अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनीच घाई केली, तर त्यांनी लय घाई केली. आज घडीभर मी काय म्हणले, माझी 2 हात आहेत, माझे काही 10 हात नाहीत. माझे 2च मुलगे आहेत, कमावणार 30, देणार 30 म्हणले. मी एवढी तुम्ही घाई करू नका. माझा मोठा मुलगा पण म्हणला, तुम्ही एवढी घाई करू नका लग्नाची. तरी त्यांनी ऐकलं नाही, निकन घाई केली माझ्या मुलीची लग्नाची. तरी माझं म्हणत होतं, आई आपल्या दीपाचं
आपण दिवाळीत करू. तरी आम्ही गप गिळलं. म्हणजे जाऊ दे बाबा, होऊन जाते तर होऊन जाते. त्यांनी लयच गाय केली. मग आता ह्यांनी का सासरूच करायचा माझ्या मुलीवर? केलं तर केलं. त्याच्यामध्ये असं झालं वडिलांचं. त्याच्यावर ती आली इकडं. आल्यानंतर त्याच्यावर आम्ही ट्रीटमेंट केली तर त्याला दिवस गेले तर झालं चांगलं. तिचं देवाने चांगले दिवस दाखवले. ती काय म्हणली, आई काही म्हणू नका, काही नका, होऊन जाऊ दे म्हणली. हां, त्याच्यानंतर मग तिच्या भावाला तिने सांगितलं. तो बाहेर पण तोंड मारित होता. हां, बाहेर तोंड मारित होता. तरी माझ्या मोठ्या मुलाला तिने सांगितलं, मला सांगितलं. मी काय म्हणले, बाळा आता काही नको, सध्या तिचा हातपाय मोकळं होऊ दे, तिथून पुढं आपण बघू. तरी मी धीर धरला साहेबने. हां, सांगा तुम्ही. लक्ष नव्हतं. हां त्याने स्पष्ट सांगायचं. हां, सांगायचं होतं ना. सासूला पण माहीत होतं, सासऱ्याला पण माहीत होतं. त्यांनी झाकून हे केली. म्हणजे त्यांना ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तिने घरात सांगितलं होतं सासू सासऱ्याला की बाबा तुमचा मुलगा असं हा? करतोय. तरी त्यांनी डोळे झाकले माझ्या मुलीवर. हां, सांगा तुम्ही. शेवटी माझ्या मुलीला त्यांनी घालवली. मला काही नकोय, माझ्या पुरीला न्याय भेटायला पाहिजे, कडीत कडीत तिला सज्जा भेटायला पाहिजे. मला दुसरं काही नाही, मला एवढं पाहिजे. पण त्यांची जर परिस्थिती नव्हती, हा. हॉस्पिटल दवा दारू करायची, तर त्यांनी तुम्हाला स्पष्ट सांगायचं होतं ना, नाही सांगितलं आम्हाला त्यांनी. हां, माझा मुलगा पण गेला होता, मी गेले, मला तर मी आजारी होते. मावळीने मला सांगितलं पण नाही यांनी, माहिती. या बारक्या तरी मी आजारी होते. तरी या मोठ्या बारक्या मुलाला घेऊन मी, या आता माझी बारकी गाडी आहे ना, त्या गाडीवर गेले घेऊन मी. हां, तुमची मुलगी चांगली आहे मला म्हणतात. पोर बोलत नव्हती साहेब. हां, गाडीत मी गेले तर मूल बोलत नव्हती माझी मुलगी. डोळे लावलेलं होतं. एवढी माझी पोर बडबडी होती. ह्यांनी मेल्यांनी घालवली, माझ्या पोरीला घालवली. मला काही नकोय, माझ्या मुलीचं हे साहेब आहे. सर त्याचं कुठेतरी अफेअर वगैरे होतं ना, त्याच्यामुळं तर त्याच्या वडिलांनी एवढी घाई केली लग्नाला. त्याच्या मागचं आपल्याला काय लगेच नाही कळलं. म्हणजे काही आता तुमच्यासारखी माझे आता मामा वगैरे त्यांना पण म्हणजे त्याच्या चालण्यावरून ह्याच्यावरून ते आम्हाला कळलं होतं. पण आपल्याला काय वाटलं की जाऊ दे, म्हणजे काहीतरी दुसरं वगैरे असेल. परंतु तिने दुर्लक्ष केलं. पण नाही, शेवटी तिने आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आम्हाला तिने सांगितलं, म्हणजे माझी आई, मी आणि माझा भाऊ आम्ही बसलो होतो. तर आम्हाला सांगितलं की दादा त्याचं असं असं होतं. पण आता आम्ही पण त्यावेळेस म्हणजे काही गोष्टी हे केलं. म्हणलो शेवटी 2 जीवाची होती. म्हणलं आपल्या पाठीव पाय देऊन आली. म्हणलं हिचं आता ही आपलं शपथ वगैरे देते, मला आपल्याला तिचं शब्द आपल्याला ऐकणं हे आपलं एक कर्तव्यच आहे ना. त्या आम्ही तो पॉझिटिव्ह विचार करून आम्ही आणि वारंवार ते एखादं कपाट दे, हे दे, आणि तो माझी लायकी काढत होता. म्हणतो जशी आपली लायकी आहे ना, आपण तशा लायकीप्रमाणेच आपण राहावं. तिचा सासरा मला बोलत होता. मग माझी बहीण पण, माझ्या बहिणीला सांगितलं ना मी, तर माझी बहीण पण म्हणजे मला बोलली की त्यांची काय लायकी आहे ती, तुझ्याकडे नाही पैसे. आता माझ्याकडे पैसे नसले, मी माझं अशा गोष्टी आल्यात म्हणलं. त्यावेळेस माझ्याकडे पैसे होते, पण ती तरी कोणत्या लायकीने हे लग्न करायला निघाले. ते कोणती 80,000ची म्हैस वगैरे कोणते लग्न करत, त्यांच्यावर कोणती लाखोची प्रॉपर्टी होती तेव्हा ते लग्न करायला. अशा काही कारणावस्तव म्हणजे तिला पण तिकडं त्रास हो. पण तिने पण आम्हाला काय नाही सांगितलं की माझे वडील एक्सपायर झाले होते. म्हणलं पहिलं ते आम्हाला पहिलं टेन्शन होतं. त्याच्यानंतर म्हटलो की तिला असं वाटलं असेल की आपण ह्या गोष्टी सांगितल्या तर तिला पण काही ना काहीतरी म्हणजे घरचे वगैरे टेन्शन घेईन. आणि ती 2 जीवाची होती, एखाद्या वेळेस तिला काही कमी जास्त आलं त्याच्यामध्ये. याच्यामुळं तर आम्ही शांत बसलो. आणि शेवटी त्यांनी झाकून मारले तिला. दातकळी. आणि मॅडम दवाखान्यात सुद्धा बोलले की तिची दातकळी बसली होती, तुम्ही जर तिला 2 तास अगोदर जर आणली असती तर ती वाचली असती. जरी ती नसती वाचली तरी ते बाळ तरी वाचलं असतं. ती सोन्यासारखी या माणसांनी निव्वळ तिला घालवली येड्यापणामध्ये. इकडनंच भागात बघून बसलं. कशाला भागात बघायचं, पहिलं मावळून गेली होती ती म्हणत चला, तरी या लोकांनी ऐकलं नाही. शेवट 1 वाजली पुरीला, तरी 2 वाजल्या, 3 वाजता आणली, 4 वाजता शिजरला तळेगावला नेली. आणि मग बाळ पण गेलं, बाळ काढलं तिला त्यांच्या तावडीत. आणि बाई पुरगी गेली. आणि किती 10 महिनेच झालं फक्त लग्नाला तिच्या. तिने काय पाहिलं लेकरांनी एवढं? हां, काय कळलं त्याला? या लोकांनी बारीक होती का म्हातारा एवढी वयीचा मनुष्य, त्याला कळलं नाही. कसं कळलं नाही त्याला? हो, त्यांनी किती एवढं पार बाळच आणि एवढीच मुलगी तिला.
आणि एवढी पण तिला तर वनवशी झाली, तिथं झाली वनवशी. बरं लोकांना आम्हाला सुद्धा चुलत्या मात्यांना हळायला वाटली. एक नंबर पोरगी होती, रस्त्याने चाली. तर आता तुम्हाला काय सांगू, ते असं वाटतं झाडाला जावा कवटा लावा, माणसाला सांगावा नाही. काय सांगून माणसांचा उपयोग आहे? हां, एवढं त्यांनी अन्याय केला, असला अन्याय त्यांनी करायला लागतो का हो? एवढं अन्याय तरी करू नका. आणि कोणच्या मुली वाचला टाइम आणू नका. हां, सगळ्या मुली त्यांना पण आहे ना मुली म्हणावा. अहो तुम्हाला सुद्धा मुली आहे, भेटणार नाही. पण यांना शिक्षा झाली पाहिजे अशी का त्या दुसऱ्या माणसांनी असं नाही कुणाचं घडलं पाहिजे. जाणं चालू होतं ना तुमचं. आणली होती तर त्यांनी आणून घालवायची. तुमची पोर आजारी आहे म्हणून तुम्ही आणून घालवायचे. आम्ही इकडे काही केलं. तर मी गेले, माझ्या बाईच्या तोंडावने हात फिरवलं, डोक्यावने हात फिरवलं. ते तिच्या डोक्यातून खिळे भरले होते चौबाजूने. सासू तिच्या पाय धरलं, उशाला बसली. मैत आणलं, बाहेर घरात नेतात का बाहेर ठेवी त्यात सांगा तुम्ही. तिच्या अख्ख्या डोक्यामध्ये खिळे भरले त्यांनी. कसले खेळ होते, काय काय प्रकार होता? पत्राचे खिळे असतात ना ते भरले. वल्ली बाळातीन होती माझी लेक. वल्ली बाळातीन होती, त्याच्यामध्ये तिने त्या लोकांनी खिळे घातले डोक्यामध्ये. ती परत यावं नाही म्हणून त्या लोकांनी केलं. अजून त्याच्यामध्ये फुलांमध्ये पण त्यांनी ते काय म्हणतात सातवा काय टाकतात ते पण टाकलं त्यांनी. माघारी यावं नाही माझी लेक, त्यांना हे करावं नाही म्हणून, झटावं नाही त्यांना. एवढी त्यांनी गैर केलं माझ्या लेकीवर. मला काही नाही, माझ्या लेकीला न्याय भेटाय, कायमची काय त्याला सज्जा भेटाय, एवढं आहे माझं. अरे असल्यामुळं तुम्हाला आता हे सगळं धीर धरावं लागेल पोरांसाठी. आता अजून बसते ना, पण मुली आला तरी मी आपली पोटात हे करीत समाधान करीत. काय करणार सांगा साहेब.